मग लग्न ठरतंय ना, मग हा व्हिडिओ स्किप करण्याची चूक करू नका. कारण लग्नानंतर कोर्टात येणाऱ्या अनेक वादांची सुरुवात लग्नाआधीच झालेली असते. लग्न म्हणजे आयुष्यभराचं एक कायदेशीर, सामाजिक आणि भावनिक नातं आहे. लोक म्हणतात जोड्या स्वर्गात बनतात. तर सगळंच परफेक्ट असतं तर न्यायालयात इतके घटस्फोटाचे अर्ज, पोटगीचे दावे, कौटुंबिक हिंसाचाराची प्रकरण आणि मुलांच्या ताब्यांचे वाद का दाखल होत आहेत? गेल्या काही वर्षात आपण अनेक धक्कादायक घटना पाहिल्या आहेत. ड्रम मर्डर केस, पती किंवा पत्नीच्या छळामुळे झालेल्या आत्महत्यांच्या घटना, अशा अनेक प्रकरणांनी संपूर्ण देश हादरला आहे. या घटना सांगण्यामागचा उद्देश भीती निर्माण करणं असं नाही. अनेक वेळा नातं एका दिवसात तुटत नाही. एकमेकांपासून गोष्टी लपवणं, आर्थिक वाद, संशय, अहंकार आणि एकमेकाचा आदर कमी होणं, अशा छोट्या गोष्टी हळूहळू मोठ्या वादात बदलतात. या व्हिडिओचा उद्देश कोणत्याही स्त्री किंवा कोणत्याही पुरुषाला दोष देणं नाही. कायद्याच्या दृष्टीने पीडित स्त्रीही असू शकते आणि पुरुषही. म्हणूनच लग्न हा फक्त भावनेचा निर्णय नाही, तर कायदेशीर, सामाजिक आणि आर्थिक निर्णय आहे. पण आज अनेक पालक पुणे मुंबईतील फ्लॅट, गावाकडील जमीन, प्लॉट, पगार, बिझनेस पाहून लग्न ठरवतात. आणि अनेक मुलं मुली तर मेरा बाबू माझी सोना या गोड बोलण्यात इतके गुंतून जातात की आयुष्यभराच्या निर्णयासाठी आवश्यक असलेले गंभीर प्रश्न सुद्धा विचारायला विसरतात. समोरच्या व्यक्तीवर कर्ज आहे का? करिअर आणि भविष्यातील उद्दिष्ट काय आहेत? लग्नानंतर कुठे राहणार? दोघांच्या आई वडिलांची जबाबदारी कशी सांभाळून घेणार? मुलांबाबतचं दोघांचं मत काय आहे? आवश्यक वैद्यकीय माहिती एकमेकांना माहिती आहे का? खर्च आणि आर्थिक जबाबदाऱ्या कशा वाटून घेणार? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांबद्दलचं आदर, विश्वास आणि प्रामाणिकपणा आहे का? कारण प्रेम कमी जास्त होऊ शकतो, पैसाही कमी जास्त होऊ शकतो, पण आदर, विश्वास आणि संवाद संपला की नातं टिकवणं खूप कठीण होतं. हे माझा एकच सल्ला आहे, लग्न करण्यापूर्वी एकमेकांना समजून घेण्यासाठी काही तास द्या. योग्य प्रश्न विचारा, स्पष्ट चर्चा करा. कारण लग्नाआधी काही तासाचा प्रामाणिक संवाद कोर्टात अनेक वर्ष चालणाऱ्या वादापासून तुम्हाला वाचवू शकतो. तुमच्या मते लग्न ठरवताना सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती असावी? कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ प्रत्येक लग्न ठरणाऱ्या मुला, मुली आणि त्यांच्या पालकांपर्यंत अवश्य पोहोचवा. धन्यवाद.